हॅलो फ्रेंड्स. सो आपली स्ट्रे वॅकन्सी 2 ची लिस्ट आलेली आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्ट्रे वॅकन्सी 2 मध्ये जे कॅटेगरी आहे तर त्याचा क्लोजिंग रँक BMS साठी काय लागलेला आहे. ओके, सो हा स्ट्रे वॅकन्सी 2 चा डाटा आहे आपला BMS चा. सो ज्यांचा अजूनही नंबर लागलेला नाहीये त्यांनी हा डाटा बघू शकता. ओके, सो बघा, ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक जो क्लोजिंग रँक आहे स्ट्रे वॅकन्सी 2 मध्ये तो आहे 4,74,603 एवढा. नंतर आहे ओबीसी कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक 4,81,015 हा आहे. ओके, स्ट्रे वॅकन्सी राउंड 2 चा कट ऑफ हा आहे. नंतर आहे VJA कॅटेगरी SCBC कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक स्ट्रे वॅकन्सी 2 चा 4,97,012 हा आहे. नंतर आहे VJA कॅटेगरीसाठी 4,67,008 हा क्लोजिंग रँक स्ट्रे राउंड वॅकन्सी 2 चा आहे. ओके, नंतर NTB कॅटेगरीसाठी बघा 4,42,539 हा क्लोजिंग रँक स्ट्रे वॅकन्सी 2 चा आहे. ओके, तुम्ही हे रँक टाकू शकता त्या लिस्ट मध्ये, तुम्हाला बरोबर त्या कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी लागलेला दिसेल. नंतर आहे NTC कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक 4,51,558 हा लागलेला आहे. नंतर NTD कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक स्ट्रे वॅकन्सी 2 चा 4,76,463 हा आहे. नंतर आहे SC कॅटेगरीसाठी बघा क्लोजिंग रँक 4,85,109 हा आहे. हे थोडेफार बदल आपल्याला थोडेफार रँक हे स्ट्रे वॅकन्सी 2 मध्ये वाढलेले दिसत आहे. नंतर आहे ST कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक 6,86,693 हा क्लोजिंग रँक स्ट्रे वॅकन्सी साठी आहे आपला. ओके, स्ट्रे वॅकन्सी राउंड 2 साठी. ओके, सो ज्यांचा इथे असेल याचा क्लोज असेल रँक त्यांचा नंबर लागलेला असेल. ओके, सो हे आपला क्लोजिंग रँक आहे स्ट्रे वॅकन्सी 2 ऑफ BMS. ओके, सो आता याच्यानंतर सुद्धा जर जागा रिकाम्या राहिल्या तर स्ट्रे वॅकन्सी राउंड 3 हा होईल. जर जागा व्हॅकंट नाही आहेत तर 3 राउंड होणार नाही. ओके, समजले? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपली BMS फर्स्ट इयरच्या जी प्लेलिस्ट आहे ती माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे. तर ती आपली लेक्चर सिरीज ही स्टार्ट झालेली आहे. सो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, लेक्चर्स लर्न करू शकता. थँक्यू.